29 जानेवारी 2026ला आहे जया एकादशी. आता प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात आणि त्या प्रत्येक एकादशीला ना वेगवेगळं नाव असतं. तर ते वेगवेगळं नाव का असतं? आता या जया एकादशीला नक्की काय महत्त्व आहे? त्याचबरोबर जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर जया एकादशीला कुठले उपाय करावेत आणि सगळ्यात महत्त्वाचं एकादशीचा उपवास केल्याने नक्की काय लाभ होतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. जया एकादशी. या जया एकादशीलाच भीष्म एकादशी असं सुद्धा म्हणतात. मित्रांनो, जया एकादशीचं महत्त्व श्रीकृष्णाने युधिष्ठिराला समजावलं होतं. या एकादशीमुळे मन आणि शरीर एकाग्र होतं. जया एकादशीचं व्रत करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतूनही मुक्तता मिळते. सगळ्यात महत्त्वाचं मनःशांती मिळते. या व्रताचं पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते अशी ही श्रद्धा आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते. हे व्रत अतिशय पुण्यदायी मानलं जातं. असं म्हटलं जातं की या व्रतामुळे भूत, पिशाच अशासारख्या योनीतूनही मुक्तता मिळते. आता अगदीच तुम्हाला व्रत करायला जमलं नाही तरी 3 गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही करू शकता, ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. जया एकादशीचं व्रत केल्यामुळे धनसंपत्तीत वाढ होते आणि आपल्याला दैनंदिन कार्यातही यश प्राप्त होतं. तेच काम या 3 गोष्टींनी सुद्धा होणार आहे. कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी? त्यात सगळ्यात पहिली गोष्ट आहे, 3 प्रकारची झाडं आहेत, त्यापैकी कुठलंही एक झाड जया एकादशीला तुम्ही लावा. जया एकादशीच्या दिवशी आपल्या अंगणामध्ये, गॅलरीमध्ये 3 झाडं किंवा 3 रोपं अशी आहेत जी आवर्जून लावायला हवीत. 3ही लावायला जमली नाहीत तर कमीत कमी 1 तरी लावावं. आणि ती 3 रोपं म्हणजे तुळशीचं रोप, झेंडूच्या फुलांचं रोप आणि आवळ्याचं रोप. आता यापैकी तुळशीचं रोप अर्थात तुमच्याकडे असणार. ज्यांच्याकडे ते नसेल आणि ज्यांना ते लावायचंय ते जया एकादशीच्या दिवशी 1 फेब्रुवारीला लावू शकतात. जया एकादशीला तुळशीचं रोप लावणं अतिशय शुभ मानलं जातं. तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि म्हणूनच तिला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. जया एकादशीला जर तुळशीचं रोप घरात लावलं तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. आता जर तुमच्याकडे तुळस आधीच लावलेली असेल तर तुम्ही झेंडूच्या फुलांचं रोप लावू शकता. झेंडूच्या फुलांचं झाड सुद्धा अत्यंत पवित्र मानलं गेले, म्हणून तर झेंडूची फुलं प्रत्येक शुभकार्यात आपण वापरतो. धार्मिक ग्रंथांनुसार आवळा वनस्पतीमध्ये सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो. त्यामुळेच जया एकादशीच्या दिवशी तुम्ही आवळ्याचं रोप सुद्धा घरी लावू शकता. आता बघूया की आर्थिक संकटातून मुक्तीसाठी तुम्हाला काय उपाय करायचे. पिंपळाच्या पानांनी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करा. पिंपळाच्या पानावर 12 संपूर्ण बदाम ठेवा आणि ते भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करा. यानंतर हे बदाम काळ्या कपड्यामध्ये बांधून घरात कुठेतरी लपवून ठेवा. यामुळे धनसंपत्तीत वाढ होते असं म्हटलं जातं. सगळ्यात महत्त्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे हे काहीही करायचं नसेल तर जपमाळ हातामध्ये घ्या